तर आपण आत्ताच बघितल्याप्रमाणे मग प्रादेशिक ग्रामीण बँकांची गरज का होती याविषयीचीच माहिती आपण बघतोय परत एकदा. तो व्हिडिओ जरा ब्रेक झाल्याने मी परत जिथून तो सुटला होता तिथूनच पुढे मी सुरू करतोय. आता त्यावेळेस काय झालं की देशाच्या ग्रामीण भागामध्ये बँकिंग सुविधांचा अभाव होता. आपण बघत होतो की प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या सुविधांचा अभाव लक्षात घेऊन केंद्र सरकारने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि काही प्रमुख राष्ट्रीयकृत बँका ह्या त्यांच्या प्रायोजित बँका असणार होत्या त्यांच्याशी चर्चा करून 1970च्या दशकाच्या उत्तरार्धात म्हणजे 1975 नंतर काही प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना केली होती. आता ही बँकांची स्थापना करावी यासाठी ग्रामीण बँकावरील वर्किंग ग्रुप होता, म्हणजे कार्यकारी गट होता. त्या गटाने शिफारस केली होती की ग्रामीण भागाला कर्ज पुरवठा करण्यासाठी व्यावसायिक बँकांची आणि सहकारी संस्थांना पूरक कार्य करण्यासाठी ग्रामीण बँकांची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली होती. आणि म्हणूनच केवळ ग्रामीण क्षेत्रावर फोकस असणाऱ्या या बँका स्थापन करण्याचं काम सरकारने नंतर सुरू केलं. यांचा मुख्य उद्देश हा विशेषतः लघु आणि अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, कारागीर आणि लघु उद्योजकांना कृषी, व्यापार, त्यानंतर उद्योग आणि इतर सामान्य उपक्रम विकसित करणे हा होता. म्हणजे एकतर या संस्था ग्रामीण भागातही स्थापन होणार होत्या आणि यांचा जो टार्गेट ग्रुप होता तो लघु आणि अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, कारागीर, लघु उद्योजक, विशेषतः कृषी व्यापार, उद्योग आणि इतर सामान्य उत्पादक या सर्वांना कर्ज पुरवठा करण्यासाठी त्यांच्यासाठी म्हणून या बँकांची स्थापना झालेली होती. आपण जर पाहिलं की 2 ऑक्टोबर 1975ला सर्वप्रथम प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली. 2 ऑक्टोबर 1975ला एकाच दिवशी भारतात 5 ठिकाणी ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली आणि सुरुवातीच्या टप्प्यात या 5 बँका होत्या गोरखपूर, मुरादाबाद, राजस्थानमधलं जयपूर, हरियाणातलं भिवानी आणि पश्चिम बंगालमधलं मालदा अशा 5 ठिकाणी ह्या बँकांची स्थापना करण्यात आली. यात परत एकदा लक्षात घेऊ, उत्तर प्रदेशामध्ये गोरखपूर आणि मुरादाबाद, राजस्थानमध्ये जयपूर, हरियाणामध्ये भिवानी आणि पश्चिम बंगालमधील मालदा अशा ठिकाणी या बँकांची स्थापना सुरुवातीला करण्यात आली. पहिल्या 5 बँकांमध्ये या 5 बँकांचा समावेश होतो. कदाचित यावर तुम्हाला असाही प्रश्न येईल की 2 ऑक्टोबर 1975ला ज्या 5 प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना केली होती त्यापैकी त्या कोणत्या बँका नव्हत्या किंवा कोणत्या बँका होत्या, अशा प्रकारचा जुळून एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. त्यामुळे तुम्ही बारकाईने हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता या प्रादेशिक ग्रामीण बँकांची मालकी कशी असणार होती किंवा मग ह्या बँका स्थापन कशा होणार होत्या, तर प्रादेशिक ग्रामीण बँका जिथं स्थापन करण्याची इच्छा आहे अशा राज्य सरकारांनी केंद्र सरकारकडे आणि मध्यवर्ती बँकेकडे आपली इच्छा प्रकट करायची की आम्हाला अशा प्रकारची बँक स्थापन करायची आहे. मग तिथल्या राज्यामध्ये ज्या बँकेचं नेटवर्क मोठं आहे अशा प्रकारची एखादी सार्वजनिक क्षेत्रातील बँक ही तिची प्रायोजिक बँक म्हणून काम करणार होती. आता या बँकांचं जे काही भागभांडवल असणार होतं त्यापैकी 50% भागभांडवल केंद्र सरकार देणार होतं, 15% वाटा राज्य सरकारांनी द्यायचा होता, म्हणजे असे झाले एकूण 65%, आणि 35% वाटा जो आहे त्या भागभांडवलाचा तो त्याची जी प्रायोजक बँक किंवा याला वी कॅन कॉल इट ॲज अ स्पॉन्सरर बँक, तर इट वॉज टू ॲक्ट ॲज अ स्पॉन्सरर बँक. तर अशा प्रकारच्या तिघांच्या एकत्रीकरणातनं आपल्याला प्रादेशिक ग्रामीण बँकांची जी काही आहे निर्मिती तर ती करण्यात येणार होती. अकॉर्डिंग टू दिस मेनी रिजनल रुरल बँक्स वेर इस्टॅब्लिश्ड आफ्टर 1975 इन मोस्ट ऑफ द स्टेट्स. आता आपण त्यांची प्रगती कशी झाली हे बघणार आहोत. आपल्याकडे काही इंग्लिश मिडियमचे विद्यार्थीसुद्धा आहेत, त्यामुळं मी मध्ये मध्ये थोडंफार त्यांच्यासाठी बोलायचा प्रयत्न करेन. आता आपण पुढे जाऊयात. तर प्रादेशिक ग्रामीण बँकांची उद्दिष्ट काय होती, तर व्हॉट वेअर द ऑब्जेक्टिव्स ऑफ रिजनल रुरल बँक्स. तर द ऑब्जेक्टिव्ज आर, नंबर 1, ग्रामीण आणि अर्धशहरी भागांना बँकिंग सेवा पुरवणे, म्हणजे टू प्रोव्हाइड बँकिंग सर्व्हिसेस टू रुरल अँड सेमी अर्बन एरियाज. तर हा त्यांचा पहिला उद्देश होता. दुसरं म्हणजे
ग्रामीण भागातील लोकांना लॉकर, डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या सुविधा पुरवणे. टू प्रोव्हाइड लॉकर, डेबिट, क्रेडिट कार्ड फॅसिलिटीज टू द पीपल इन दोज रिजन्स. त्यानंतर ग्रामीण भागात व्यापार आणि संवादाला प्रोत्साहन देऊन रोजगाराच्या संधी वाढवणे. टू प्रमोट ट्रेड अँड कम्युनिकेशन फॉर द अनएम्प्लॉईड यूथ इन द सेमी अर्बन अँड रुरल एरियाज. त्यानंतर ग्रामीण भागातील जनतेच्या वित्त क्षेत्रातील प्रवेशाला पाठिंबा देणे. म्हणजेच टू प्रमोट फायनान्शियल इन्क्लुजन इन सेमी अर्बन अँड रुरल एरियाज. त्यानंतर पेन्शन आणि मनरेगाचं वेतनाचे वितरण करणे. तर टू डिस्ट्रीब्यूट द पेन्शन अँड MNREGA वेजेस, की ज्या ज्या रोजगार हमीचे जे कामं चाललेले असतात ग्रामीण भागामध्ये, तर त्यांना जवळच्या बँकेत त्यांचा शाखा असावा, अशा प्रकारच्या शाखांची स्थापना प्रादेशिक ग्रामीण बँकांनी करणं अपेक्षित होतं. तर ग्रामीण भागातील जनतेच्या वित्त क्षेत्रातील प्रवेशाला पाठिंबा देणे म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजन. आजकाल आपण इन्क्लुजन हा शब्द खूप वेळा ऐकतो. इन्क्लुजनचा अर्थ आहे की समावेशन, की त्यांचा समावेश हा आपल्या बँकिंग क्षेत्रामध्ये झाला पाहिजे, तळागाळातल्या व्यक्तींचा. अलीकडे आपण जे बघतोय जनधन नावाची योजना काढलेली आहे, जिचं आधीचं नाव नो फ्रिल्स अकाउंट्स असं होतं. तर तिचाही उद्देश हा वित्तीय समावेशन हाच आहे. म्हणजे अगदी तळागाळातल्या व्यक्तीचं सुद्धा बँकेमध्ये अकाउंट असलं पाहिजे आणि त्या अकाउंटच्या द्वारे तिने आपले बँकिंग व्यवहार केले पाहिजे. त्यामुळं शासकीय व्यवहारामध्ये गरिबांसाठी असणाऱ्या ज्या योजना आहेत त्या गरिबांपर्यंत पोहोचवण्यामध्ये एक प्रकारची ट्रान्सपरन्सी किंवा पारदर्शकता येईल, यासाठी त्यांची खाती, त्यांची अकाउंट्सची सर्वत्र अशा प्रादेशिक ग्रामीण बँकामध्ये काढणे हा देखील याचा उद्देश होता. आता आपण जर बघितलं की या प्रादेशिक बँकांची ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर म्हणजे संघटनात्मक रचना कशा प्रकारची होती, तर इथं मात्र आपल्याला दिसेल की RRBs म्हणजेच रिजनल रुरल बँक म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँकांची रचना एका प्रादेशिक ग्रामीण बँकेपासून दुसऱ्या प्रादेशिक ग्रामीण बँकेची वेगवेगळी आहे. म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँकांची वेगवेगळी संरचना आढळते, पण एक सर्वसाधारण संरचना आपण इथं खाली दिलेली आहे की तिथं सर्वोच्च स्तरावर संचालक मंडळ असतं. तसं आपल्या मध्यवर्ती बँकेला संचालक मंडळ असतं किंवा साखर कारखान्याला संचालक मंडळ असतं, कुठल्याही व्यापारी बँकेला एक संचालक मंडळ असतं. तर म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर असतो ना, आणि त्याच्याबरोबर एक डायरेक्टर बोर्ड असतं. तर मग असं हे डायरेक्टर बोर्ड तिथं असणार होतं. त्यानंतर त्याच्या खालोखाल अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजे प्रेसिडेंट अँड मॅनेजिंग डायरेक्टर अशा प्रकारचा एक व्यक्ती असणार होता. त्यानंतर जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, प्रादेशिक व्यवस्थापक किंवा मुख्य व्यवस्थापक म्हणजे मेन मॅनेजर किंवा रिजनल मॅनेजर, त्यानंतर सिनियर मॅनेजर, त्यानंतर ऑफिसर, ऑफिस असिस्टंट आणि ऑफिस अटेंडंट अशा प्रकारची रचना ही या प्रादेशिक ग्रामीण बँकांची असणार होती. तर ही रचना बँक परत्वे बदलते, तर त्या त्या राज्यातल्या स्ट्रक्चरप्रमाणे बदलते, पण एक सर्वसाधारण संरचना ही या प्रकारची असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता या प्रादेशिक ग्रामीण बँकांची वाढ भारतात कशा प्रकारे झालेली आहे हे जर आपण बघायला गेलो तर आपल्याला असं आढळून येईल की 1975 पर्यंत, डिसेंबर 1975 पर्यंत केवळ 6च प्रादेशिक ग्रामीण बँका होत्या. 1980 पर्यंत या प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या ही 85 इतकी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. त्यानंतर आणखीन 5 वर्षामध्ये तर ही संख्या 188 इतकी प्रचंड प्रमाणामध्ये वाढली. त्यानंतरच्या 5 वर्षात थोडीशी वाढ झाली, ती म्हणजे 196 इतक्याच प्रादेशिक ग्रामीण बँका आपल्याकडे समाविष्ट होऊ शकल्या. त्यानंतर मार्च 2006मध्ये यांची संख्या कमी झाली, कारण की सरकारने वेगवेगळ्या समित्या नेमल्या होत्या. त्यात वैद्यनाथन समिती होती किंवा इतर ज्या बँकिंग क्षेत्रासाठी समित्या नेमल्या होत्या, त्यांनी रिव्ह्यू करताना सांगितलं की ज्या प्रादेशिक ग्रामीण बँका त्यांचे काय जे प्रश्न आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत,
तर या प्रादेशिक बँका जर त्यांना काही प्रश्न सतावत असतील तर अशा वेळी काय केलं पाहिजे, तर या बँका या त्यांच्या प्रायोजक बँकेमध्ये मर्ज केल्या पाहिजे. राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने आपलं भांडवल त्यातून काढून घेतलं पाहिजे. अशा प्रकारच्या ज्या काही सूचना केल्या होत्या आणि काही प्रादेशिक ग्रामीण बँका बुडाल्यासुद्धा. मग ह्या सगळ्यांच्यामुळं म्हणून मग त्यांचं मर्जर हे त्यांच्या मूळ बँकेमध्ये प्रायोजक बँकेमध्ये करण्यात आलं. वारंवार नंतर ही संख्या कमी कमी होत जाताना दिसते आपल्याला. 2006ला 133, 11ला 82, 13ला 64, 14ला 57, 16ला 56, 2019ला 45 आणि 2020मध्ये तर या बँकांची संख्या केवळ 43 एवढीच राहिलेली आहे. त्यामुळेच आपण आधीच्या सुरुवातीच्या स्लाईडमध्ये आपण पाहिलं की प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या भारतात 43 इतकी आहे असं आपण तिथं लिहिलेलं होतं. याचं कारण काय, तर आपल्याला हे एक जनरल ट्रेंड, एक प्रवृत्ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वी मस्ट रिमेंबर दॅट द नंबर ऑफ रिजनल रुरल बँक्स is going down and down day by day because many of the regional rural banks they did not have operational efficiency, म्हणजे कार्यात्मक जे व्यवस्थापन लागतं ते त्यांचं इतकंसं चांगलं नसल्यामुळं त्यांना त्यांचे NPAचे प्रमाण वाढलं होतं, त्यांचा तोटा वाढला होता. आणि ह्यामुळं द स्पॉन्सरिंग बँक, द स्टेट गव्हर्नमेंट्स अँड सेंट्रल गव्हर्नमेंट हॅव डिसाइडेड टू क्लोज डाऊन मेनी ऑफ द रिजनल रुरल बँक्स. त्यामुळं मग त्या बँकांचा समावेश, त्यांच्या खात्यांचा समावेश हा त्या स्पॉन्सरर किंवा प्रायोजक बँकेमध्ये नंतर करण्यात आल्याचं आपल्याला दिसतं. याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं देखील समर्थन असल्यामुळं या रिजनल रुरल बँक त्यांच्यापैकी ज्या चांगल्या बँका आहेत त्यांच्यामध्ये नवीन भांडवल इन्फ्यूज करण्याचं काम सध्या चाललेलं आहे, की त्यांच्या नवीन भांडवल त्यात गुंतवण्याचं काम चाललेलं आहे. आणि ज्यांच्यामध्ये मात्र अशा प्रकारची व्यवस्था नसेल तर त्यांना मर्ज करून घेण्याचं काम सध्या सुरू आहे. हळूहळू यांची संख्या खूपच सिग्निफिकंटली कमी झालेली आहे. 196वरून 1990मध्ये असणाऱ्या 196 संख्येवरनं एप्रिल 2020मध्ये 43 इतकीच संख्या असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आता या प्रादेशिक ग्रामीण बँका सुरुवातीच्या काळात जेव्हा त्यांची स्थापना करण्यात आली तेव्हा त्यांचं कार्यात्मक वैशिष्ट्य जर आपण बघायला गेलो तर आपल्याला दिसेल की प्रादेशिक ग्रामीण बँकांनी काय केलं होतं, इतर व्यावसायिक बँकांपेक्षा कार्यक्षम श्रेष्ठत्व प्रस्थापित केलं होतं. म्हणजे ग्रामीण भागामध्ये सेवा देण्यासाठी या बँकांनी अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचं आपल्याला दिसून येतं. डिसेंबर 1991 उत्तर प्रदेश सरकारच्या सारख्या राज्यात RRBच्या शाखांच्या ठेवीचा वाटा इतर अनुसूचित व्यावसायिक बँकांच्या तुलनेत केवळ 12.4% होता. म्हणजे जर जितक्या कमर्शियल बँका तिथं कार्यरत होत्या उत्तर प्रदेशमध्ये त्याच्यापैकी 12.5% ठेवी ज्या होत्या तर या प्रादेशिक ग्रामीण बँकांचे गोळा केलेल्या होत्या. RRBच्या 1993 शाखांची संख्या म्हणजे 1193 एवढी शाखांची संख्या होती. इतर नियोजित व्यावसायिक बँकांच्या तुलनेत कमी आहे असे आपण मानले तरी हे यश उल्लेखनीय आहे. शिवाय हरियाणातील RRBच्या ठेवीचा हिस्सा इतर नियोजित व्यावसायिक बँकांच्या तुलनेत अधिक होता. म्हणजे आता जर आपण बघितलं की हरियाणाची परिस्थिती काय होती तर हरियाणामध्ये RRBच्या शाखा होत्या 1193 आणि इतर ज्या कमर्शियल बँका होत्या, व्यापारी बँका होत्या, व्यावसायिक बँका होत्या त्यांची संख्या होती 1361. म्हणजे त्यांची संख्या 1361 असली तरी 1193 हा सुद्धा काही कमी संख्या नाही आहे. तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हरियाणामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकांचा विस्तार झाला होता आणि हे यश उल्लेखनीय होतं. त्याचबरोबरीनं त्यांचा ठेवीमध्ये हिस्सा देखील व्यावसायिक नियोजित बँकांच्या तुलनेत अधिक होता. ही फारच उल्लेखनीय बाब आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे RRBच्या बहुतांश शाखा बँक नसलेल्या ग्रामीण भागामध्ये उघडल्या जातात आणि त्यांनी जमा केलेल्या ठेवी या नव्या ठेवी आहेत. म्हणजे या भागापर्यंत आत्तापर्यंत बँक पोहोचली नव्हती तिथं भांडवल संचयाचं, भांडवल उभारणीचं महत्त्व पटवून देण्यामध्ये या प्रादेशिक ग्रामीण बँका यशस्वी झाल्या होत्या. आणि क्रेडिट ऑपरेशन्सच्या संदर्भात म्हणजे कर्ज देण्याच्या संदर्भात RRBना टार्गेट ग्रुप ओळखण्यामध्ये आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यामध्ये या बँका सुरुवातीच्या काळात त्यांनी प्रचंड यश मिळवलं होतं. हे देखील आपण विसरता कामा नये. आता जर आपण पुढे बघूयात आता या ग्रामीण बँकांची प्रगती, तर दरम्यान प्रादेशिक ग्रामीण बँकांनी देशभरात आपले जाळे बऱ्याच प्रमाणात वाढवले आहे.
तर इथं आहे म्हणजे होते. सुरुवातीला 28 राज्यामध्ये 196 प्रादेशिक ग्रामीण बँका कार्यरत होत्या आणि त्यांच्या शाखांची संख्या अवश्य लक्ष देऊन बघा, 14,700 इतकी होती. तर 14,700 इतक्या शाखा प्रचंड प्रमाणामध्ये या बँकांच्या पसरल्या होत्या. जून 1996 पर्यंत RRBs ग्रामीण बँकांना दरवर्षी सुमारे 1,500 कोटी रुपयांचे कर्ज देत आहेत, म्हणजे होत्या. ह्या मराठी टायपिंगमधल्या काही मिस्टेक्स आहेत. कर्ज देत होत्या आणि 90% कर्ज त्यांनी जे होतं ते दुर्बल घटकांना देण्यात आलेलं होतं. म्हणजे हा जर आपण बघितलं की 1995-96 पर्यंतचा काळ पाहिला तर दरवर्षी त्या बँका 1,500 कोटींपेक्षा कर्ज वाटत होत्या आणि 14,700 इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये शाखा त्याच्या सर्व भारतभर पसरल्या होत्या. आपण जर बघितलं भारतातील सर्वाधिक मोठी बँक जी आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, तर तिच्या शाखा 20,000च्या आसपास आहेत. तर त्या तुलनेत 14,700 शाखा म्हणजे ही प्रचंड मोठी संख्या भारतामध्ये आपल्याला दिसते. ह्या मी जे म्हणालो स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा या तिच्या सहकारी बँकांच्या शाखांच्या सहित आहेत त्या. त्यानंतर सप्टेंबर 1990 पर्यंत RRBsनी संयुक्तपणे 3,560 कोटी रुपये अल्पकालिक पीक कर्ज, कृषी उपक्रमांसाठी मुदत कर्ज अशा प्रकारे दिलेल्या होत्या. आता हे आपण त्या काळातली त्यांची प्रगती बघतोय म्हणून हे सर्व आपल्याला माहिती येते. तर उत्तर प्रदेशामध्ये असे राज्य आहे की RRBs मोठ्या संख्येने शाखा उघडण्यात आल्या आहेत आणि अलीकडे एकत्रीकरण केल्यानंतर RRBची संख्या 92 एवढी करण्यात आली. ती आपण मागच्या स्लाईडमध्ये पाहिलं की हळूहळू यांची संख्या काय होत गेलेली आहे, कमी कमी होत गेलेली आहे. तर अलीकडे तर त्यांची संख्या आता 43 वर आल्याचं आपल्याला दिसते. गेल्या 30 वर्षात अनुसूचित जाती जमातीसाठी स्थापन करण्यात आलेल्या 20 पॉईंट प्रोग्राम, IRDP अशा योजना अंतर्गत लाभार्थ्यांना जे पतपुरवठा करायचा होता त्यासाठी ज्या प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत, रिजनल रुरल बँक्स आहेत, ते या सक्रिय सहभाग देत होत्या. औद्योगिक योजनांच्या अंतर्गत दुर्बल आणि शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना देखील त्या बँका कर्ज देत होत्या. ही झाली त्या बँकांची प्रगती किंवा आपण त्यांच्या यशाचा आपण आढावा घेतलेला आहे. जून 2014च्या अखेरीस 92 बँका एकत्रित करण्यात आल्या होत्या. त्यांची संख्या 92 एवढी करण्यात आली होती. त्यात देशातील 518 जिल्ह्यामध्ये 18,291 म्हणजे बघा आणखीन शाखा त्याच्या वाढल्या. त्यापैकी सर्व शाखांपैकी 4,042 शाखा 3 जून 2014 पर्यंत ग्रामीण भागात होत्या आणि ज्या एकूण ग्रामीण बँकांच्या शाखांच्या 21.4%. ग्रामीण भाग म्हणजे अगदी ग्रामपंचायत लेवलला या बँकांच्या एवढ्या शाखा आहेत. कुठल्याही मध्यवर्ती व्यावसायिक बँकेच्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शाखा या ग्रामीण भागामध्ये म्हणजे तालुका सोडून गावाच्या पातळीवर असल्याचं आपल्याला दिसून येत नाही. इथं तर आपण बघितलं तर भरपूर डिटेल्स दिल्यात, या तुम्ही लक्षात ठेवायची गरज नाही आहे, पण एक सहसा त्यांचा प्रगती आपल्याला लक्षात घेण्यासाठी ही सगळी माहिती दिली आहे. 2011च्या तुलनेत 1247 शाखा उघडण्याच्या उद्दिष्टाविरुद्ध 913 शाखा उघडू शकल्या. याचं कारण काय तर जेवढ्या शाखा उघडायच्या असतात त्या उघडण्यासाठी लागणारं भांडवल, तिचं अनेक अडचणी येतात, त्यामुळे शाखांची संख्या पण तरीसुद्धा 913 शाखा या बँका उघडू शकल्या. 2013-14मध्ये 1845 शाखा उघडण्याचं उद्दिष्ट यांनी ठेवलेलं होतं. मात्र हे सगळं होत असताना या बँकांनी आपण बघितलं की त्यांच्या शाखांची संख्या अगदी 14-15 हजार शाखांपर्यंत गेलेली होती आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांनी भारताच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या जाळ्याचा विस्तार केलेला होता. मात्र मग यांच्या विस्तारामध्ये काही अडचणी आल्या का, तर ह्या अडचणी कोणत्या होत्या हे आता आपल्याला बघायचं. आता या प्रादेशिक ग्रामीण बँकांनी कोणत्या प्रकारची त्यांची कामगिरी कशामुळे असमाधानकारक ठरलेली आहे हे जर आपण बघायचं ठरवलं तर आपण बघू शकतो की प्रादेशिक ग्रामीण बँकामध्ये बरेच असमाधानकारक प्रगती झाल्याचे आपल्याला दिसून येतं की ज्या उद्दिष्टांसाठी या बँका स्थापन करण्यात आल्या होत्या तर त्या उद्दिष्ट या साध्य करू शकलेल्या नाही आहे. यांना प्रचंड नुकसान होत आहे दरवर्षी आणि इथं जुनी आकडेवारी दिलेली आहे की 1990, 91, 92, 93 किंवा 93, 94मध्ये ह्यांना सर्व बँकांना
एकत्रितपणे तोटा किती झाला होता हे इथं आपल्याला दिसून येत आहे. आता इथं जर आपण बघितलं तर आपल्याला दिसेल की नाबार्ड ही जी बँक आहे, आपण आधी पाहिलं आहे की नॅशनल ॲग्रिकल्चर बँक फॉर रुरल डेव्हलपमेंट, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट 1982 साली, जुलै 1982 साली ही कृषी ग्रामीण क्षेत्रासाठी सर्वोच्च बँक म्हणून भारतामध्ये स्थापन करण्यात आलेली ही जी बँक होती, पुनर्वित्त संस्था आहे ती बँक असला तरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचाच एक घटक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वेगळा केला. ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट सेक्शन जो होता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधला, त्याला वेगळं करून एक नियामक म्हणून नाबार्डची स्थापना करण्यात आलेली आहे. तर नाबार्ड ग्रामीण क्षेत्रासाठीची सगळी आकडेवारी गोळा करते. तर त्यांच्या अहवालानुसार देशामध्ये जेवढ्या काही प्रादेशिक ग्रामीण बँका होत्या तर त्यांचा 96पर्यंत 2176 कोटी रुपयांचा संचित तोटा त्यांच्यापर्यंत आला होता. याचा अर्थ सर्वच प्रादेशिक ग्रामीण बँका तोट्यात होता असा अर्थ नाही, मात्र काही बँका या निश्चितच तोट्यामध्ये होत्या. आणि आता मग याची कारणं काय होती, तर जर बँक स्वतःच तोट्यात असेल तर मग ती ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार कसा देणार, हा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला पुढे पडायलाच पाहिजे. आता ह्या तोट्याला जबाबदार कोण होतं, याचा सर्वात महत्त्वाचा घटक होता तो म्हणजे ओव्हरहेड्स. आता तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी आहात, तुम्हाला माहीत आहे ओव्हरहेड्स म्हणजे एखादी गोष्ट किंवा एखादा असा प्रकारचा खर्च की उत्पादन शून्य असलं किंवा खूप जास्त असलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये विशेष फरक पडत नाही, असा घटक म्हणजे ओव्हरहेड्स. तर इथं आपण पाहू शकतो की त्यामध्ये एक मोठा घटक आहे तो म्हणजे पगार. तर या बँकांचे जे कर्मचारी होते त्यांना जो पगार देण्यात आला होता, तर त्यांना राष्ट्रीयकृत बँकामध्ये, म्हणजे त्यांची जी स्पॉन्सरड बँक आहे, उदाहरणार्थ समजा महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँक महाराष्ट्रात काम करते. आता या ग्रामीण बँकेमध्ये, म्हणजे ह्या प्रादेशिक ग्रामीण बँकेमध्ये काम करणारा जो अधिकारी वर्ग असतो, कर्मचारी वर्ग असतो, त्यांचे पगार आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे पगार यांच्यात खूप तफावत असते. हे पगार अर्ध्यापेक्षा सुद्धा कमी असतात प्रादेशिक ग्रामीण बँकाच्या कर्मचाऱ्यांसाठी. त्यांनी वारंवार यासाठी आंदोलनं केली की आम्हाला आमचा पगार वाढून द्या, आणि या सगळ्यातनं मग काही वेळा त्यांना यश येत गेलं. आणि त्याचबरोबरीने मग त्यांनी खटलासुद्धा दाखल केला राष्ट्रीय औद्योगिक न्यायाधिकरण, म्हणजे नॅशनल इंडस्ट्रियल ट्रिब्युनलमध्ये. आणि मग त्यानंतर मग त्यांना जसं व्यावसायिक बँकेमध्ये या सार्वजनिक बँकामध्ये कर्मचाऱ्यांनी जे कर्ज घेतलं असेल तर त्यांना ते काही कमी व्याजदराने मिळतं. तर अशा प्रकारचं कर्जमाफी त्यांना द्यावी, अशा प्रकारची आदेश हे त्या राष्ट्रीय औद्योगिक न्यायाधिकरणाने दिले. आणि या सगळ्यामुळं काय झालं की परत एकदा या बँकावर असणारा जो भार आहे तर तो वाढला. हे आपल्याला दिसतं की या NITने जो निर्णय दिला होता या पुरस्कारामुळं गेल्या 3 वर्षात, ही थोडीशी जुनी आकडेवारी आहे, की वेतन भत्त्याच्या बिलामध्ये 35% वाढ करण्यात आलेली आहे. आणि 225 कोटी रुपयांची थकबाकीचा जो बोजा आहे या बँकांच्या खांद्यावर या बँकांनी टाकला की त्यांना त्यांची थकबाकी द्या, थोड्या प्रमाणामध्ये पगार वाढून द्या. या सगळ्यामुळे या बँकांचा तोटा वाढलेला आहे. या RRBचं जे वेतन दायित्व आहे तर त्याच्यामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे, आणि त्यांचं उत्पन्न मात्र त्यामुळं काय होत गेलेलं आहे, कमी होत गेलेलं आहे. तर 196 RRBs पैकी फक्त 23 RRBs या नफा कमवत होत्या. ही आकडेवारी जुनी आहे, पण आपल्याला त्यावेळेसचा अंदाज येतो की 196 RRBs असताना केवळ 23 RRB ह्या नफ्यात होत्या आणि बाकीच्या सगळ्या RRBs ह्या तोट्यात होत्या. म्हणजे जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बँका तोट्यात असतील तर मग त्यांचं भविष्य काय आहे हे सांगण्यासाठी फार कोणाच्या एक्सपर्टची गरज नाही, ते आपल्यालाही समजू शकतं. तर यांचं मग काय झालं की अशा तोट्यामुळं मग RRBचं क्रेडिट डिपॉझिटचं प्रमाणसुद्धा काय होत गेलेलं आहे, कमी झालेलं आहे. की जितकं त्यांच्याकडे ठेवी गोळा व्हायच्या त्यापेक्षा कर्ज देणं किती होतं, तर हे सुद्धा आपण बघू शकतो की ठेवी 100% असतील, म्हणजे 85% असतील. सुरुवातीला ठेवींच्या 85% इतकं कर्ज ते द्यायचे, नंतर हे प्रमाण 68% आलं. आणि मग त्याचबरोबरीनं डिफॉल्टर्सच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. डिफॉल्टर्सच्या संख्येमध्ये वाढ, तुम्ही मुद्दे लिहिताना एक एक लिहू शकता की प्रादेशिक ग्रामीण बँकांची असमाधानकारक प्रगती. याचं कारण काय, वाढता पगार,
ओव्हरहेड खर्च, त्याचबरोबरीनं डिफॉल्टर्सची संख्या, ठेवींच्या तुलनेमध्ये कर्ज घेणाऱ्यांची संख्या कमी होणे. तर या सगळ्यामुळं काय झालं, यांच्या थकबाक्या वाढल्या आणि या सगळ्यातून मग अनेक प्रश्न निर्माण झाले. नंतरच्या काळामध्ये जेव्हा ते बेझेल नियमांची सुरुवात झाली तर या बँकांचं जे भांडवल होतं तर ते भांडवल हे पुरेसं नव्हतं त्यांना जी संकटांचा सामना करायचा होता त्यांच्यासाठी, आणि म्हणून मग या बँकांच्या बऱ्याचशा अडचणी पुढे यायला लागल्या. मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुरुवातीला या बँकांना वाचवण्यासाठी पुनर्भांडवल करण्याचा सततच्या प्रयत्नामुळे मार्च 2000च्या अखेरीस 158 RRBs ऑपरेटिंग प्रॉफिट पोस्ट करत आहेत. ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजे मग मध्यवर्ती बँकेने काय केलं की त्यांचं भांडवल वाढावं यासाठी मग थोडं आणखीन भांडवल देण्यासाठी केंद्र सरकारला, राज्य सरकारला आणि स्पॉन्सरिंग बँकेला सांगितलं, प्रायोजित बँकेला. यातनं त्यांचं भाग भांडवल वाढलं. तोटा एकूण व्यवहारांच्या किंवा उलाढालीच्या तुलनेमध्ये कमी झाला आणि काही प्रमाणात या बँका ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजे कार्यात्मक नफा यांनी द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यापैकी 48 RRBsनी काय केलं होतं की आपलं संचित जे तोटा होता तर तो पूर्णपणे पुसून टाकला होता. याचाच अर्थ काय, जर शासनाने आणि मध्यवर्ती बँकेने योग्य प्रयत्न केले, या चांगल्या कर्मचाऱ्यांची भरती केली, तर मग अशा कर्मचाऱ्यांच्या भरतीमुळे या बँकामध्ये व्यावसायिकता येऊन त्या नफ्यातसुद्धा येऊ शकतात. तर ग्रामीण वित्तपुरवठ्यामध्ये RRBचं महत्त्व लक्षात घेऊन सरकारने येत्या वर्षामध्ये मजबूत करण्याचा निर्णय घेतला, त्या काळात घेतला होता. आणि मग यामुळं या बँकांच्या कामगिरीत समाधानकारक थोडीशी प्रगती व्हायला सुरुवात झाली. मात्र नंतर देखील या बँका अशाच प्रकारची कामगिरी करत राहिल्या आणि मग या सगळ्या ह्याच्यातनं मग काय झालं हे आपण आता आपल्या पुढच्या तासामध्ये बघूयात. थांबूयात आपण आज इथे. आणा तुम्ही काय केलेलं आहे ते दाखवा मला बाबा विभू.